आवडत्या काही काव्यपंक्ती आहेत. बाबा बोरकरांच्या कवितेतल्या त्या पंक्ती आहेत आणि विद्यार्थी दशेपासून माझ्या त्या खूप आवडत्या आहेत की ज्याच्यामध्ये फार मोठं अर्थ आहे, आशय आहे, मिनिंग आहे. आणि त्या मला नेहमी सतत तू एक शिक्षक आहेस याची जाणीव करून देत असतात. आणि त्या ओळी अशा आहेत, देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. बाबा बोरकरांच्या कवितेतल्या ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्याचा फार मोठा गहन असा अर्थ आहे. आणि तो शिक्षकाच्या दृष्टिकोनातून मी त्या काव्यपंक्तीकडे पाहत असतो. बोरकरांनी कोणत्या दृष्टीनं पाहिलं मला माहित नाही, पण मी शिक्षकाच्या दृष्टीनं त्या कवितेकडे पाहत असतो की शिक्षकाच्या समोर असलेली जी काही एक पिढी असते, जे विद्यार्थी असतात, जे शिष्य असतात, त्यांना उद्देशून देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. उद्याच्या भारत देशात जर सुंदराचे सोहळे निर्माण करायचे असतील तर या देखण्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागले पाहिजे, असा त्याचा एक अर्थ मी घेतलेला आहे. आणि हे डोहाळे लावण्याचं सामर्थ्य फक्त फक्त आणि फक्त शिक्षकातच असतं. तोच हे घडवू शकतो, तोच हे करू शकतो. आणि म्हणून ह्या अत्यंत अर्थपूर्ण असलेल्या ओळी आजच्या म्हणजे शिक्षक दिनाच्या या निमित्तानं मला पुन्हा आठवल्या. आणि शिक्षक दिन संपूर्ण भारतभर आपण एक उपचार म्हणून साजरा करतो आहोत. तो खऱ्या अर्थानं जर आपल्याला साजरा करायचा असेल तर काल खंडागळे साहेब आम्ही एक छोटीशी मीटिंग अत्यंत तातडीनं कॉल केली. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे उत्सुक मुलं जे आहेत त्यांना एकत्र केलं आणि अवघ्या अर्ध्या तासात आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यांच्यापुढे फक्त आम्ही एक हा पट मांडला. आणि म्हणून या सर्व गुणी मुलांचं मी कौतुकाने अभिनंदन करतो की इतका सुंदर देखणा छान असा कार्यक्रम या महाविद्यालयातला त्यांनी आज आयोजित केलेला आहे. हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचा आयोजित केलेला कार्यक्रम आहे. हा खऱ्या अर्थानं शिक्षक दिन आहे. आणि म्हणून मला पुन्हा एकदा एक नवी म्हण आठवते, म्हणजे जुनीच म्हण पण नव्याला आठवते. आणि ती मी नेहमी माझ्या गुरूंसाठी वापरायचो, सासू तशी सून उमऱ्या तुझा गुण. म्हणजे ज्या घरामध्ये सासू जशी असते ना तशी सून असते. ज्या कॉलेजचे शिक्षक एवढे गुणी आहेत तिथले विद्यार्थी निश्चित गुणीच असणार आहेत की नाही. म्हणून या गुणी मुलांचं मी प्रथमतः कौतुक करतो. मी गेला 1.5-2 तास या लाडक्या विद्यार्थ्यांची मनोगत ऐकत होतो. खंडागळे सर आदरणीय आहेत तेही बोलत होते. मला असं वाटायला लागलं हा माझ्या सेवापूर्ती गौरव समारंभाचा कार्यक्रम आहे की काय. खरं तर हा शिक्षक दिन गौरव समारंभ आहे, कृतज्ञता समारंभ आहे. असो. आणि खंडागळे सरांनी एक मगाशी सांगितलं का तुम्ही 2.5-3 वर्ष झालात कर्जतचा आलेला माणूस कर्जतचा होऊन जातो. मी ऑलरेडीच 1 जानेवारी 2022लाच कर्जतचा झालेला आहे. कारण या रयत शिक्षण संस्थेनं आणि कर्मवीर बाळा पाटलांनी संस्कार या रयत सेवकाला दिलेला आहे. तू जिथं जाशील तिथं गाडून घे, जिथं जाशील तिथं गाडून घे. मग तो बदलीने जाओ, पदोन्नतीने जाओ, नाही तर शिक्षेनं जाओ, त्याला आपलं मान, तर तुला खरंच समाधान मिळेल काम करण्याचं. पण हा कर्मवीरांचा संदेश आहे. म्हणून सध्या कर्जत हेच माझं माहेर आहे आणि कर्जत हेच वेगळ्या अर्थानं सासर पण आहे. कारण जिथं सासूरवास होतं त्याला सासर पण म्हणतात. आणि तसा काही एक प्रकारचा सासूरवास पण मी सहन करतो इथे, असं काही नाही. असो मित्रांनो, आज या ठिकाणी खरं तर आपलं हे जे महाविद्यालय आहे त्याच्या खूप कौतुक खंडागळे सरांनी केलं. ज्युनियर आणि सिनियर अशा 2 विंग्स असलेलं, 7 वेगवेगळ्या प्रकारच्या फॅकल्टीज असलेलं, 17 विविध प्रकारचे डिपार्टमेंट्स असलेलं, 3 छान
108 असलेले रिसर्च सेंटर असलेलं, 177हून अधिक सेवक ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, 55हून अधिक कमिट्या जिथं काम करतात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंदिरातला आत्मा ज्याला मानलं जातं असा 4000+ विद्यार्थी इथं शिकतो आहे. अशा या गुणी देशातल्या 6व्या नंबरच्या या महाविद्यालयामध्ये आज आयोजित केलेला हा जो समारंभ आहे, त्या निमित्तानं इथं तर खरा सगळा शिक्षकांचाच मेळा जमलेला आहे. म्हणजे आलेले प्रमुख पाहुणे रयतचेच, म्हणजे आपल्या दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, पण ते आपल्या रयतचेच शिक्षक आहेत. जगदंबा विद्यालयामध्ये त्यांनी खूप स्वतःच्या कामाचा वेगळा ठसा उमटवल्यामुळे त्यांना राज्यस्तरावरचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला होता. असे दिलीपराव खंडागळे सर, त्यांची फार इथं आल्यानंतर लवकर माझी मैत्री झाली. सुभाषचंद्र तनपुरे हे माझे खरे तर मित्र खेळाडू म्हणून आहे, पण ते खेळाचे एक उत्तम कोच आहेत, गुरु आहेत, म्हणून तेही एक शिक्षक आहेत. माजी विद्यार्थी संघटनेचं अध्यक्ष म्हणून ते काम करतायत आणि सातत्यानं हिरिरीनं स्वतःहून न बोलावता सगळ्या गोष्टीत सहभागी. त्यांच्या शेजारी दुसरं एक व्यक्तिमत्व आहे, हर हुन्नरी आहे, आणि जे आत्ता जरी सेवापूर्ती होऊन बाहेर पडलेले असले तरी माजी विद्यार्थी संघाच्या निमित्तानं, खजिनदार पदाच्या निमित्तानं ते कनेक्टेड आहेत. तेही हिरिरीनं येतात, न बोलवता प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतात. प्रकाश धांडे सर आहेत. सरांच्या अलीकडे बसलेलं एक व्यक्तिमत्व आहे, हे कर्जत शहरातलं एक अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व आहे. वन अधिकारी म्हणून ते जरी सेवा निवृत्त झालेले असले तरी मला सुभाषरावांकडनं थोडंसं पुसटसं कळलं की त्यांनी काही एक काळ श्रीगोंदा इथं शिक्षक पदाची उमेदवारी केलेली आहे आणि आता ते समाजाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. असे अनिल तोरडमल साहेब आहेत. त्यानंतर जे माझे खरं तर विद्यार्थी दशेतले जीवच्छ कंठस्थ मित्र, आणि आम्ही विद्यापीठाच्या टीममध्ये खेळायचो. आज अचानक ते का आले होते मला माहीत नाही. हरियाणा स्टीलर्स कडून सध्या जो शुभम पठाडे नावाचा या जिल्ह्याचा सुपुत्र काम खेळतो आहे, जो नॅशनल प्लेयर आहे, त्याचे वडील म्हणून असलेले अनिल पठाडे ते आता काही काळापुरतं बाहेर गेलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर एक सुनील गाडेकर म्हणून आला होता पहा, तोही नॅशनल प्लेयर आहे. योगायोगानं त्या काळात आम्ही मित्र होतो, एका टीममध्ये विद्यापीठाच्या खेळत होतो. तर तेही इथं काही वेळा परत येतील, पण ते आहेत असं आपण समजूया. या ठिकाणी मंचावर आमच्या सर्व विभागांचे उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख आहेत. मग त्यामध्ये विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर ठुबे सर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर परदेशी सर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक यादव सर, क्रीडा संचालक डॉक्टर भुजबळ सर, ग्रंथपाल डॉक्टर कुंभार सर, आणि ज्युनियर विभागाचे सायन्स विभागाचे प्रमुख देशमुख सर, कला शाखेचे प्रमुख गवारे सर, वाणिज्य शाखेचे प्रमुख या ठिकाणी आरडे सर, MCVCचे आत्ता नसले तरी प्रमुख, आणि IQVCचे कोऑर्डिनेटर पै सर, आणि 17 विभाग प्रमुख, 55 कमिट्यांचे 55 कमिटी चेअरमन, सर्व विषयांचे विषय शिक्षक, बंधू भगिनी, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्व लाडके बंधू भगिनी विद्यार्थी मित्र. आणि आमचा जो शिक्षकेतर सेवक वर्ग आहे की तोही एक शिक्षकाचीच भूमिका निभावतो, म्हणून त्याचा सन्मान या निमित्तानं का होऊ नये म्हणून या ठिकाणी अगदी डेली वेजेसवर काम करणाऱ्यांपासून तर ऑफिशियल वर्क करणाऱ्यांपासून तर सगळे जे काही शिक्षकेतर सेवक आणि सध्या त्यांची लिडरशिप करणारे 2 आमचे मोढाळे सर आणि पवार सर आहेत ते, आणि सगळेच मित्रांनो, इतका वेळ हे सगळं चाललेलं होतं. शिक्षण ही एक अविरत चालणारी एक प्रक्रिया असते, अखंड चालणारी एक प्रक्रिया असते, ती कधीच थांबत नसते. आम्ही जरी आज शिक्षकाच्या भूमिकेत उभं असलो तरी आम्ही सुद्धा नवं काहीतरी शिकतो आहोत. आज या विद्यार्थ्यांनी आम्हाला काहीतरी शिकवलंय, ज्यांनी आज ऍक्टिव्ह रोल केलाय त्यांनी काहीतरी शिकवलंय. प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत असते, आणि म्हणून प्रत्येक जण जन्माला आलेला हा मरेपर्यंत
विद्यार्थी असतो हे याचं भान त्याने ठेवलं पाहिजे. नंबर 1, आम्ही सुद्धा एक विद्यार्थीच आहोत, फक्त आज रोल थोडा वेगळा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे ही जी काही शिक्षणाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेचे 5 पिलर्स आहेत. त्यामध्ये शासन, संस्था आणि युनिव्हर्सिटी हा एक मेन पिलर आहे मध्यवर्ती. 2 ते महाविद्यालय. 3 तिथं शिकवणारा शिक्षक. 4 त्या ठिकाणी शिकणारा विद्यार्थी आणि शिकून बाहेर पडलेला माजी विद्यार्थी. आणि 5 त्या विद्यार्थ्यांचा पालक. हे 5 पिलर्स जे आहेत त्याच्यावर हे ज्ञानाचं मंदिर उभं असतं. ही प्रक्रिया चाललेली असते. आणि अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं एखाद्या शिक्षण केंद्राला संस्कार केंद्र करायचं असेल, ज्ञानाचं मंदिर म्हणून जर त्याला उभं करायचं असेल, तर त्याच्या आतला जो गाभाऱ्यातला देव म्हणतो आपण त्याला, तो कोण असतो? तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात त्या गाभाऱ्यातली विठ्ठलाची मूर्ती, सावळी मूर्ती म्हणजे तिथं शिकणारा विद्यार्थी आहे. आणि या विद्यार्थ्याच्या हातून चांगलं नवं योग्य निर्माण करण्याचं काम जो शिक्षक करतो तो खरा शिक्षक. नवनिर्मितीचं सामर्थ्य शिक्षकाकडे असतं आणि ते त्यानं त्याच्या विद्यार्थ्यांकडून निर्माण करून घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये असलेल्या शक्यता, क्षमता आणि एनर्जीला योग्य दिशा द्यायची असते. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की शिक्षक काय असतो आणि तो काय करू शकतो. विद्यार्थी हा दुधारी शस्त्र असतो. विद्यार्थी हा दुधारी शस्त्र असतो. तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या हातात, उदाहरण म्हणून सांगतोय की तुमच्या हातामध्ये, तुमच्यापैकी मी कुणाला एक प्रश्न टाकतोय, तुमच्या हातामध्ये एखादी तलवार आणि किंवा चाकू दिला तर तुम्ही काय कराल? एक प्रश्न आहे. कुणीही फक्त हात वर करून उत्तर द्यायचं, जागेवरून मला कळेल. तुमच्या हातात जर मी आत्ता म्हटलं की हा चाकू किंवा ही तलवार घे, काय करशील? द्या उत्तर. कोण देईल? कोण देईल? कोणी एकानं उत्तर द्या, फक्त एकच उत्तर आणि मोकळ्या मनानं द्या. सहज साधा विचारलेला प्रश्न आहे, तिला माहित द्या. हा प्रश्न घेऊन आपण थांबणार आहोत. त्याचा वापर मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी करेन. ओके. दुसरा, योग्य वेळ आली तर एखाद्याला जो चुकीचा करतोय त्याच्यासाठी सुद्धा. ओके. अजून यापेक्षा वेगळं कुणाला उत्तर? तुझ्या वाढदिवसाला जर केक आणून दिला तर त्याच्यासाठी काय करशील? हल्ली फार क्रेज आहे तरुणांमध्ये तलवारीने केक कापण्याची आणि त्याचं रील तयार करून टाकण्याची. काय मजाच आहे बरं का. यापेक्षा आणखी उत्तर, मग चाकूचं किंवा सुरीचा धर्म काय आहे? काय धर्म आहे? कापणे. प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा काय असतो? धर्म असतो. बरोबर. जसं शिक्षकाचा सुद्धा काय धर्म आहे. चाकू किंवा सुरीचा धर्म आहे कापणे. कापणे. मग काय कापणे? तर फळ कापणे, भाजीपाला कापणे, बरोबर, माणूस कापणे, हे काय. आणि मग मी माझ्या विद्यार्थ्याच्या हातात जे हत्यार देतो आहे, ज्ञानाचं हत्यार देतो आहे, शिक्षणाचं हत्यार देतो आहे, संस्काराचं हत्यार देतो आहे, त्याचा वापर त्यानं कसा करावा हे योग्य पद्धतीनं जो शिक्षक शिकवतो त्याला खरा शिक्षक म्हणतात. मी जर माझ्या विद्यार्थ्याच्या हातात सांगितलं की हा घे चाकू, आणि म्हणजे ज्ञानाचा चाकू, आणि खूपच त्याच्या डोक्यात ते आपल्या पोटात, तर मी जर त्याला म्हटलं की हा घे ज्ञानाचा चाकू आणि तुझ्या आयुष्याचा रस्ता तयार करण्यासाठी त्याचा वापर कर. आणि म्हणून शिक्षकाचा खरा धर्म आहे विद्यार्थ्याला या पद्धतीनं घडवणं, त्याच्या आपण नवीन निर्मिती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आणणं. आणि मग जर एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला
वाम गोष्टीला जाण्यासाठी भाग पाडत असेल, चुकीचं शिकवत असेल, अयोग्य मार्ग दाखवत असेल, तर तो विद्यार्थी आज नव्हे, उद्या नव्हे, परवा नव्हे, आयुष्याच्या एका वळणावर म्हणतो, त्या नालायक शिक्षकानं मला नीट नाही शिकवलं, त्या नालायक शिक्षकानं मला चुकीचं शिकवलं. मी मुद्दाम शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला हा शिक्षकाचा उद्धार चालला का गौरव चालला म्हणतात. मला खऱ्या शिक्षकाचा धर्म सांगायचा आहे. आणि म्हणून विद्यार्थी हे या मंदिरातलं एक दैवत असतं आणि हे ज्ञानाचं मंदिर जे असतं ते संस्कार केंद्र असतं. आणि हा संस्काराचा सोहळा आज या निमित्तानं अत्यंत छान, सुंदर, मस्तपैकी या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी घडवलेला आहे. ही खरी नवनिर्मिती आहे. हे खरं सृजन आणि सर्जन आहे. कारण तो विद्यार्थ्यांनी घडवलेला हा समारंभ आहे. हा आम्ही कुणी नाही इथं समारंभ घडवलेला, त्यांनी घडवलेला आहे. फक्त त्यांना एक दिशा दाखवली आणि त्यांनी तो रन केला. हेच तर नवनिर्मितीचं सामर्थ्य असतं. यालाच तर नवनिर्मितीचे डोहाळे असं म्हणतात. आणि म्हणून आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटला. मला दोन गोष्टींचं या ठिकाणी आव्हान करायचं आहे. ज्याप्रमाणे सुभाषराव आपण माझी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यासाठी जीवापेक्षाही जास्त प्रयत्न केले. खंडागळे सर, मी आल्यानंतर प्रत्येक गोष्टीत त्या माणसाचं काय आहे कळलं की आमचं त्या पद्धतीला कॅश करणं सुरू. तुम्ही माझी विद्यार्थी आहात हे कळल्याबरोबर लगेच तुम्हाला संघटनेचा आजीव सदस्य व्हावं. ही संघटना स्थापन होत असताना मित्र हो प्रचंड मेहनत करावी लागली. आम्हाला संघटना नव्हती का? वर्षोवर्ष गेल्या 25 वर्षापासून होती. पण तिला ऑथराइज्ड करायचं आहे, तिला रजिस्टर्ड करायचं आहे, तिला चॅरिटी करायचं आहे. आम्ही सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावरून सगळ्या प्रकारची निवेदनं टाकली. या मेंबर व्हा, मीटिंगला हजर राहा, सातत्यानं सांगितलं. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, प्रकाशराव किती 10 मीटिंग्स घेतल्या. जे यायचे ते इन्क्लूड व्हायचे, ज्यांना नको इंटरेस्ट होता ते परत यायचे नाही. आणि हे सगळं झाल्याच्या नंतरच्या 5-6 महिन्यानंतर ही संघटना रजिस्टर्ड झाली. आणि ती रजिस्टर्ड झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या महाविद्यालयाला, इथल्या आजी विद्यार्थ्यांना आणि जनतेला कळलं, अरे माझी विद्यार्थ्याची ताकद काय असते. म्हणून म्हटलं 5 पिलर मधला एक पिलर माझी विद्यार्थी आहे. त्याला स्टेक होल्डर म्हणतात पैसा, बरोबर. हा फार महत्वाचा घटक आहे. आमचं सोडावं, आम्ही रयत सेवक विंचवाचा संसार पाठीवर घेऊन फिरणारी माणसं आहोत. जरी खंडागळे सर म्हटले की तुम्ही आता काय करतात सर, तुम्हाला रयतचं सगळं कल्चर माहीत आहे. उद्या संस्था म्हटली की आता तुमची इथली आवश्यकता संपली आहे, तुम्ही खूप केलंय, आता आम्हाला इथं आवश्यकता आहे तुमची, माझा संसार उचलला की चाललो. पण तुम्ही बाळांनो इथले आहात, या भूमीचे पुत्र आहात, या महाविद्यालयाचे भाग आहात. तुम्ही जरी शिक्षण घेऊन बाहेर पडलेला असलात, पडणार असलात, तरी तुम्ही याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून माझी विद्यार्थी हा फार मोठी ॲसेट असतो, संपत्ती असतो. आणि ती एक शाश्वत आणि अक्षर अशी संपत्ती असते. आणि म्हणून हा संघ जे जे काही चांगलं उभं करेल ते याच आजच्या मुलांसाठी आहे, आजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ते काही आमच्या कोणासाठी अजिबात नाही. दुसरा महत्वाचं माझं एक आव्हान आहे तुम्हा सर्वांना. अजूनही आमचं आव्हान थांबलेलं नाही. आम्ही सातत्यानं आव्हान करतो आहोत, या सदस्य व्हा, या कुटुंबातला एक भाग व्हा. मी जाहीरपणानं पुन्हा निमंत्रण देतो आहे तुम्हा सर्वांना. तुमच्या घरात तुमचे वडील असतील, चुलते असतील, काका असेल, आत्या असेल, मावशी असेल, बहीण असेल, भाऊ असेल, शेजारी असेल, गल्लीतलं कोणी असेल, माझी विद्यार्थी शोधा, यादी तयार करा आणि आमच्या ठुबे सरांकडे आणून द्या. फोन नंबरसह आणून द्या. आम्ही विनंती करू, आम्ही त्यांना याचा एक भाग व्हायला सांगू. पण प्रत्येकाला माहित आहे माझ्या घरात कोण आहे दादा पाटील मध्ये शिकलेलं, माझे शेजारी कोण आहे दादा पाटील मध्ये शिकलेलं, माझ्या घरातलं लग्न होऊन गेलेलं परंतु या ठिकाणी शिकून गेलेलं आहे असं कोण आहे, माझ्यापेक्षा मोठं घरातलं कोण शिकलं की इथं शिकलंय का.
माझ्या नात्यातलं कोण शिकले का? प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक विनंती आणि आव्हान करतो की अगदी या आठवड्यापर्यंत प्रत्येकानं एक यादी आपल्या नात्यातल्या, घरातल्या, शेजारच्या, कुटुंबातल्या जे जे दादापाटीमध्ये शिकले त्यांची एक यादी थुबे सरांकडे द्या, किंवा आपण एक दुसरी योजना सुरू केली आहे, जसा माझी विद्यार्थी संघ आपण स्थापन केला, एक पारंपरिकच ती योजना आहे रयतमध्ये, पण तिचं इम्प्लिमेंटेशन प्रभावी पद्धतीने केलं जात नाही. दुसरा पार्ट जो आहे तो आहे दत्तक शिक्षक पालक योजना नावाची. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मेंटॉर मेंटी नावाची. या ठिकाणच्या प्रत्येक शिक्षकाला कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 40 विद्यार्थी वाटून दिलेले आहेत. त्या 40 विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या शिक्षकाची आहे. त्या विद्यार्थ्याचे आई वडील पालक जे असतील ते घरात, पण घरातले पालक 24 तास लक्ष देऊ शकतात का? नाही देऊ शकत. मग महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नाही, तो आपला पाल्य आहे. म्हणून त्या शिक्षकाला 30 मुलं आपण दत्तक दिलेले आहेत. त्या 30 विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या शिक्षकाची आहे. त्याचे काही असो प्रॉब्लेम्स, तो महाविद्यालयात येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? जॉब करतो का? तो महाविद्यालयात येऊ शकत नाही, त्याची बस वेळेवर येत नाही. का येत नाही? का बसच नाही. तो महाविद्यालयात आला नाही, खूप दिवस झाले, आजारी वगैरे पडला का? तो का येऊ शकत नाही? का हे ज्ञानाचे संस्कार येऊ शकत नाही? हे शोधणं आणि त्याच्यावर काहीतरी उपचार देणं. 2, त्याला शिक्षण घेत असताना अजूनही विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स आहेत. अगदी ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म भरणं आहे, ऑनलाईन शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणं आहे, ऑनलाईन एबीसी अकाउंट उघडणं आहे, काहीच मुलांना कळत नाही. गायडन्स करणं, मदत करणं आणि ते करून घेणं, 100% त्याचा डेटा जो आहे ऑनलाईन डेटा त्याचं फिलअप करणं, करून घेणं, हे त्या पालक शिक्षकाचं काम आहे. त्या विद्यार्थ्याचं पालकत्व त्या शिक्षकांकडे आहे आणि त्याचं एक प्रकारे समुपदेशन करणं, त्याच्या व्यक्तिगत समस्यांचा शोध घेणं. त्यातून काही विद्यार्थी असे सापडतात आणि शिक्षकाचं दुसरं रूप आई हे आहे. लक्षात घ्या, शिक्षक हा आई असतो. ज्या शिक्षकाला विद्यार्थ्याच्या डोळ्यातलं कारुण्य वाचता येतं तो आईच्या भूमिकेतून शिक्षकाची भूमिका निभावत असतो. कारुण्य वाचता येणं, मुलांच्या डोळ्यातलं कारुण्य वाचता येणं, तो खरा शिक्षक असतो. आणि म्हणून शिक्षकाला दुसरी आई असं म्हणतात. मी विद्यार्थ्यांचे चेहरे वाचत असतो. मला माणसांचे चेहरे वाचायला फार आवडतं आणि फार लवकर त्याच्या मनाचा ठाव घेता येतो चेहऱ्यावरून. देवानं दिलेलं सामर्थ्य आहे किंवा अनुभवानं मिळालेली गोष्ट आहे, पण मला ते जमतं चांगलं. त्या विद्यार्थ्याच्या फक्त बॉडी लँग्वेजवरून मला कळतं की याच्या घरात काहीतरी निश्चित प्रॉब्लेम आहे, निश्चित काहीतरी असेल. मी सहज बोलायला गेलं की कळतंच, अरे नाही याचे वडील कधीतरी गेलेले आहेत, अरे याची आई कधीतरी गेलेली आहे आणि तो कुणाच्या तरी आधारानं जगतोय. तर अशा पद्धतीचं एक कारुण्य शोधण्याची ताकद आपल्याला पाहिजे. एखाद्या मुलाचे वडील किंवा आई हातावर पोट असलेले असतात, घरातलं नीट चालवता येत नाही, मुलाला कसं शिकवायचा हा प्रश्न असतो. असेही काही आई वडील असतात, त्या मुलाच्या बॉडी लँग्वेजवरून हे शोधता येईल. बॉडी लँग्वेज हे कारुण्य शिक्षकाला शोधता आलं पाहिजे. आम्ही मेंटॉर मेंटी नावाची स्कीम प्रभावी पद्धतीनं त्यासाठी राबवत आहोत. माझी विद्यार्थी संघाच्याच बरोबरीनं हा दुसरा एक पार्ट फार महत्वाचा आहे आणि माझं आजी विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी अशा माजी विद्यार्थ्यांचा डेटा आपल्या मेंटॉरकडे द्यावा. नसेल मेंटॉर तर इथं थुबे सर समर्थपणानं काम करतायत, त्यांच्याकडे द्यावा असं आव्हान या निमित्तानं करतो. आणि शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगतो. खूप सगळ्यांनी महाविद्यालयाचं भरभरून कौतुक केलेलं आहे. जो माणूस कौतुकानं हुरळून जाऊन, म्हणजे ज्याची छाती खूप 36 इंच फुटते आणि तो हवेत राहतो, तो माणूस फार लवकर कोसळतो. माणसानं हुरळून जायचं नसतं. उलट जेव्हा आपण गौरवाच्या एका उंचीवर असतो यशाच्या, तेव्हाच खरा धोका असतो, पाय घसरण्याचा, पाय कोसळण्याचा. किंवा म्हणून जरी A++ असलं, जरी आम्हाला
3.71 CGPA असला, जरी आपण भारतात 6 नंबरचे असतो, तर एवढ्यानं आपल्याला खूप आनंदी होऊन चालणार नाही. खरी जबाबदारी आता आहे आणि आपण संकल्प केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत 2025-26 मध्ये कुठल्याही परिस्थितीत बोलतोय मी, 2025-26 मध्ये अजून व्यापकता आणत आपण या ठिकाणी MSc केमिस्ट्रीचं रिसर्च सेंटर, 4थं रिसर्च सेंटर, MA मराठीचं रिसर्च सेंटर, 5वं रिसर्च सेंटर, MCS नंतरचा MCA नावाचा PG प्रोग्राम, 8वा PG प्रोग्राम, 8वाच का 8वा PG प्रोग्राम, की या शिक्षणासाठी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना खूप लांब लांब जावं लागतं. म्हणून हा 3रा पार्ट. आणि MCAचं ऑलरेडी आहेच, आपल्याला फक्त रन करताना आता AICTE कडे जायचं असल्यामुळं आपल्याला थोडे वेगळे प्रयत्न करावे लागतात. कदाचित त्याला वेळ पण लागेल, पण आपण प्रोसेसमध्ये आहोत. 4 हे हायर एज्युकेशनच्या संबंधातल्या गोष्टी आपण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू करणार म्हणजे करणार आहोत. आणि त्यासाठी या वर्षभरात टेक्निकल दृष्ट्या आम्हाला एक नव्या लॅबची उभारणी आणखी करायची आहे. आपल्याकडे मागच्या वर्षी उभी राहिलेली BCS साठीची 1.25 कोटी रुपयाची लॅब आहे. आमचे बुरटे सर त्याला लाडके आहेत माझे, त्याच्यामुळे म्हटलं फार आग्रह असतो. मी म्हटलं पहिली तुमची लॅब, पुढच्या वर्षी दुसरी लॅब, आणखी होती एक आमच्याकडं. आणि MCA सुरू करायचं असेल तर आणखी एका लॅबची गरज आहे. म्हणून आम्ही आता जे काही आपलं विस्तार होतो आहे, दिवाळीपर्यंत विस्तार वरचा थांबेल, त्या ठिकाणी एक नवी लॅब आणण्याचा उभा करण्याचा संकल्प आहे. आणि ती BCA आणि MCAच्या अनुषंगाने असेल. आणि या अंतर्गत या महाविद्यालयामध्ये आपण एक फार मोठी जबाबदारी, खरं तर आमच्या ज्युनियरच्या घालमे सर आणि सिनियरचे उभेरा मस्के सर यांच्याकडे दिलेली आहे. की वर्षभर ते ट्रेनिंग घेत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं ट्रेनिंग घेत आहेत. माहित आहे कुणाला? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं ट्रेनिंग घेत असलेले 2 शिक्षक आहेत. संस्थेनं स्पेशली यांची नियुक्ती दिलेली आहे. कशाचं माहिती का? AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि यावर्षी आपण सर्टिफिकेट पातळीवरचा छोटा प्रोग्राम, छोटा, पण पुढच्या वर्षी डिप्लोमा डिग्रीच्या पातळीवरचा प्रोग्राम. पण हे करायचं असेल तर त्याला अगोदर AI आणि रोबोटिक लॅब लागते. आणि सरांना मी कालच सांगितलं, मला त्याचं स्ट्रक्चर द्या, मला त्यातलं सगळं टेक्निकल द्या, काय काय सॉफ्टवेअर्स पासून गोष्टी लागणार आहेत त्या द्या. कुठं जाऊन तुम्ही शोध घेऊन या, जिथं AI लॅब असेल तिथं जाऊन या. पण ही एक लॅब आपल्याला या वर्षात उभी करायची आहे. जी गोष्ट आपल्याला उद्या चालू करायची आहे त्याच्यासाठी आधी बेस तयार करावा लागतो, पीच तयार करावं लागतं, तर ते चांगलं होऊ शकतं. आणि या वर्षीचे हे संकल्प आपण सिद्धीसाठी नेण्यासाठी तत्पर आहोत. पण ते सिद्धीला नेण्यासाठी जे 10 हाती जवळ लागतं ते माजी विद्यार्थी, ते पालक आणि आजी विद्यार्थी. हे सगळं जरी झालं तरी एवढं सगळं कौतुक करत असताना बाळांनो, मी फार मोठा नाही, मी एक सच्चा सेवक या मातीवरचा माणूस आहे. ज्ञानला मिळालेलं मानांकन किंवा यशाच्या शिखरावर पोहोचलेलं सगळं जे यश आहे, हे सगळं यश हे समूहाचं यश आहे, हे सामूहिक प्रयत्नाचं यश आहे, हे युनिटीवरचं यश आहे. त्याच्यामध्ये इथला प्रत्येक शिक्षक आहे, त्याच्यामध्ये इथं प्रत्येक शिक्षकेतर सेवक आहे, त्याच्यामध्ये इथला माजी विद्यार्थी आहे, पालक आहे, आणि त्याच्यामध्ये आजी विद्यार्थी आहे. तो माहोल जर कोणी आजही व्हिडिओमध्ये पाहिला तर जणू स्वतःच्या घरातलं लग्न असल्यासारखी सगळे कसे लगबगीनं धावत होते, लगबगीनं काम करत होते. हा समूहाचा प्रताप आहे. आणि समूह असेल तर काय घडू शकतं हे या ग्रामीण भागातल्या उत्तर विभागातल्या ग्रामीण भागातल्या रयतेच्या पहिल्या महाविद्यालयानं सबंध शिक्षण क्षेत्राला दाखवून दिलेलं आहे की दुष्काळी परिस्थितीत जरी आम्ही असलो तरी आम्ही वाळवंटातले ओयासिस आहोत हे आपण जगाला दाखवून दिलेलं आहे.
आणि हे सगळ्यांच्या समूहाचं हे यश आहे. म्हणून मी पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो. आणि जे तुमचेच सवंगडी आहेत, ज्यांनी हा इतका सुंदर नेटका छान कार्यक्रम या ठिकाणी आज प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली, त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करून खूप खूप अभिनंदन करतो. माझी त्यांना सर्वांना आव्हान आहे, त्यांनी एक छोटासा सन्मान या सर्वांच्या उपस्थितीत स्वीकारायचा आहे. पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारूया. सूत्रसंचालन करणाऱ्या पहिल्यांदा पुढे या पटकन. या आपल्या फार गुणी विद्यार्थिनी आहे, अंकिता वाघ आणि दुसरी कोणती? श्वेता काकडे. श्वेता. अजून एक आहे ना ती? साक्षी गांगर्डे. साक्षी. श्वेता काकडे. आणि फार गुणी मुली आहेत का? फार गुणी मुली आहेत. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम जो महाविद्यालयाचा चालवला जातो, त्या प्रोग्राम मध्ये सापडलेले हिरे म्हणजे या मुली आहेत. महाविद्यालयामध्ये ज्यावेळी आपण फूड फेस्टिवल भरवला होता, त्यावेळी ही जी अंकिता आहे ना, अंकिता स्वतः उसाचा चरक जो आहे, रसाचा चरक ओढत होती आणि रस काढून विकत होती तिथं त्या फूड फेस्टिवल. तिला त्याच वेळी म्हटलं तुला कॉलेजचं कॅन्टीन सांभाळायचं आहे. फार भारी सांभाळते आहे आणि या दोघी आहेतच. परत ज्यांनी ज्यांनी भाषणं केली त्यांनी एका लाईन मध्ये पुढे यायचं आहे. पटकन. चला, मनोगत व्यक्त केलेले सर्व विद्यार्थी पटकन, वेळ कमी आहे आपल्याला. एका लाईन मध्ये या, एका लाईन मध्ये उभे राहा, एक एक फूल प्रत्येकाच्या हातात द्या आणि त्यांचा सन्मान करा. सगळे एका लाईन मध्ये पटकन. चला, ऋतुजा कांबळे शेटे, चला पटापट. त्यानंतर असा फोटो काढा. इथे शिक्षकाची भूमिका निभावली, त्यांनी पण तयार राहायचं.